तर आदरणीय दातिवली गावचे विशाल मडबी यांना विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. विशाल मडबी. टप्पा पडला बाहेर. तो बॉल सफल होऊन खेळायचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. दक्ष पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानावरती. सुरुवात 16 वर्षाचा अगदी हा गोलंदाज आहे. कमी वयामध्ये अगदी उंच बाराटे घेतले. कोळेगाव संघाला दखल पाडली आहे. टीम मध्ये घेण्यासाठी भाग पाडलाय. वेगाने प्रचंड तो बीट करत असतो. नेहमीच त्याला बघत आलोय. या अंगामध्ये नवीनच गोलंदाज उतरला. हो इथे वेगाने टाकलाय पण त्या वेगालाही प्रत्युत्तर दिलंय. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा येतोय षटकाराचा. 6 धावा. चाललाय डीप थर्ड मॅनला निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतरचा हा चौकार. त्याने 9 सेकंडला पण बघतोय हरेशला. पहिला बॉल डॉट. सुरुवात चांगली झाली होती दक्षकडनं पण त्यानंतर 2 बॉल खराब बघायला भेटले. या अगोदर थोडा शॉर्ट पिच आणि आत्ताचा लो फुल टॉस थोडासा बघायला भेटला. त्यावरती चौकार बघायला भेटला. दादावा 10 फलकावरती बॅटच्या रडार मध्ये झेल उडालाय पण फिल्डर नाहीये. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय. हा अजून एक षटकार. पुन्हा एकदा सफल होऊन खेळायचा होता. गुडघा अगोदरच टेकला होता. खूप लवकर लाईन पिकअप करायचा प्रयत्न जरूर प्रवीणने केला पण चेंडू आणि लाईन क्लेन थोडीशी बाहेरच्या दिशेने. डॉट बॉल येतो. चांगला बॉल. कमबॅक या बॉलवरती दक्ष पाटीलचा. 5 बॉल झाले. धावसंख्या धावफलकावरती एकूण 16. दुहेरी अंकामध्ये धावफलक. पहिला षटक सुरू आहे. 16 धावा आतापर्यंत झाले. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक दक्ष. इथे लीडिंग आहे. झेल उडाला ओमकार पाटील आणि ओमकार सोबत जतीन. कॉल दिला होता जतीनने. सोपा झेल ड्रॉप झाला. प्रवीणला इथे मात्र योगदान दिलंय. ज्याच्या बाट षटकार चौकार येत होते त्याचा झेल झालाय ड्रॉप.
इथे मिळालंय योगदान पहिलं षटकही झालंय संपन्न पहिलं धावसंख्या फलकावरती एकूण 17. पाटील आता याचा व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. म्हणजे या पुढची मॅच ही म्हातर्डे आणि शिवगाव आहे. शिवगावची पाटील साहेबांना मी रिक्वेस्ट करतो याच्या मुख्य व्यासपीठावरती. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज भूषण पाटील. षटक दुसरं सुरू होतं मंटडेरी पॉवर प्लेचा बॉल हव्यामध्ये फटका आणि तो चाललाय सीमा पार मिड विकेटला. तसा बॅट मधनं निघाला फटका टक साऊंड ऐकायला भेटलं आणि त्या क्षणाला वाटलं की आई बॉल चाललाय सीमा पार आहे. तो अजून एक षटकार. थँक्यू. षटकाराने स्वागत भूषण पाटीलचं. धावसंख्या फलकावरती एकूण 23. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. आता फिल्डर दूर वरती आहे चेस करतोय झेल पुन्हा ड्रॉप. ओमकार पाटीलने चुकी आता केली आहे. दूरचा बल्ला वाईडिश लॉंग ऑन वरनं जवळपास शॉट मिड ऑन पर्यंत आला होता पण झेल त्याच्याकडनं झालाय ड्रॉप. जजमेंट चांगलं होतं पण झेल कॅरी करता आला नाही. पुन्हा जीवदान फलंदाज प्रवीणला. दुसरं जीवदान मिळालं प्रवीणला आय थिंक आणि जीवदानाचा आता कितपत फायदा घेतला जाईल. धावसंख्या फलकावरती एकूण 24 एकच धाव हा बॉलवर बघायला भेटली. या क्षणाला जल उडाला असं वाटलं होतं. तो खूप दूर वरतीचे प्रयत्न केले. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. फिल्डर आता आला. आता चुकी होणार नाहीये. आता टिपलाय झेल होतोय फलंदाज बाद. फक्त पहिला मानेरे संघाला. हरेश चाललाय आता मैदानाच्या बाहेर. नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो लव मात्रे मैदानाच्या आतमध्ये. धावा 24 वरती धक्का बसला. पहिला शून्यावरती बाद झाला. अगदी हरेश बघितलं गोल्डन डकचा शिकार बनला. एकही धातूचा बॅट बंद बघायला भेटलेल्या पहिल्याच बॉलवर फेस करताना त्याने विकेट दिली. लव आला सेकंडला. पहिला बॉल फेस करेल. थोडासा बाहेर बॉल ठेवायचा प्रयत्न. वाईट लाईन धरली होती या बॉल वरती. पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉलचा. अवांतर धाव ऍड केली जाईल फलकावरती. हा फलक अजून 1 ने पुढे जाईल फलकावरती. 25 धावा चेंडू झाले आतापर्यंत या षटकातील. 3 बॉलला 25 धावा फलकावरती असूनही 3 बॉलचा खेळ पॉवर प्लेचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा आता बीट केलाय. डॉट बॉल चांगली लाईन आता बघायला भेटते. भूषणचा कमबॅक आता या बॉल वरती बघायला भेटते. डॉट बॉल जातोय. पहिला बॉल फेस करतोय. लव आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. 1 डाऊनचा फलंदाज आहे. एका बाजूला प्रवीण ज्याला 2 योगदान नुकतेच मिळाले 2 ओव्हर मध्ये. मागच्या ओव्हरचा आणि याही ओव्हर मध्ये योगदान त्याला मिळालं. त्याचा बॅट मध्ये चांगले फटके येतात. फुल टॉस बॉल होता. अपील केल्या बंटी पाटील लस्ट्यांच्या मागून. पंचांना स्पष्ट नकार दिला. लेग बाय सुद्धा बॅट केली जाईल. धाव फलक 1 ने अजून पुढे जाईल. धाव फलकावरती 26 धावा. धाव फलकावरती चेंडू झाले एकूण 5. शेवटचा बॉल असेल 1 to go. 3 फुल 30 सर्कलचा बार बघतोय. एक स्टॅकवर डीप मध्ये असेल. वाईडिशला लॉंग ऑन स्क्वेअर लेग सज्ज असेल. शेवटचा बॉल घेऊन भूषण पाटील. पुन्हा शॉट मिड ऑफ लॉंग ऑफ आतमध्ये.
फाईन लेगला फिल्डर जतीन ज्याने नुकताच झेल सोडला होता तो थोडासा डीप मध्ये असेल. फाईन थोडासा फाईन शेवटचा बॉल सफल झालाय. वळवलाय स्लॉक सीप बॉल सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय हवेशी वार्तालाप करत देऊन चाललाय प्रवीणला आणि मानेर संघाला धावासा. षटक संपन्न दोन पॉवर प्लेचा विखुरलेल्या धावसंख्या धावफलकावरती. बत्तीस धावफलकावरती 16च्या गतीने धावफलक सध्या तरी कोळेगाव संघाच्या विरोधामध्ये आतापर्यंत मानेर संघ चांगल्या स्थितीमध्ये बघायला भेटतोय. गडी लवकर बाद झाला जरूर पॉवर प्ले मध्ये पण धावा 32 लागल्या 16.00च्या सरासरीने आपण सध्या धावफलक बघतोय. मानेर संघाचा तिसऱ्या ओव्हर मध्ये सुभाष गोटे आला. पहिला बॉल असेल फिरकीचा गोलंदाज आहे आणि त्या फिरकीला फिरवलंय बॉल स्क्वेअर लेगला डीपला फिल्डर उभा आहे भूषण पाटील तो पाहतोय आणि पाहतच राहील बॉल सीमा पार. षटकार कधी टॉस जिंकला होता मानेर संघाने आणि टॉस जिंकलेला आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला होता. कोळेगावला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं पण तो जो डिसिजन होता एक ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये तो सध्या तरी इथे मात्र पुन्हा झेल सुटलाय. बंटी पाटील चुकी बॅकअप थर्ड मॅन पॉइंट धीरज जतीन धावतोय. रनआउटची संधी आली आहे तीही गमावली आहे. कोळेगाव संघ करतोय चुका वारंवार. दबाव आता कोळेगाव संघाचा फिल्डर वरती आहे. गोलंदाज करेल तरी काय झेलही ड्रॉप होतात मिसफिल्ड होतीये बॅकअप थोडस खराब आणि त्याच्या वरती मिळताय धावा. जो बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला होता त्याच्यावरती सध्या तरी खरा उतरलाय मानेर संघ आणि हे सर्व फलंदाज काय फलंदाजी होते मैदानावरती. पुण्याचा खेचून मारला फटका चांगला आहे. फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये चुकी झाली आहे त्याला बॅकअप येत आहे. सेकंड अटेम्प्टला बॉल उचलून फेकतोय तोपर्यंत अजून धाव बघायला भेटत सिंगलच बघायला भेटली. 40 धावा फलकावरती आहेत. 14 स्कोर बोर्ड. साकेटला पुन्हा सरकला फलंदाज लो मात्रे साकेटला आला पुन्हा एकदा. षटकार त्याच्या बॅट मध्ये आला. लो फुल टॉस बॉल फुल लाईनचा बॉल डीप मध्ये स्क्वेअर लेग उभा आहे फिल्डर त्याचा हातामध्ये सरळ चाललाय. पुन्हा सिंगल बघायला भेटते. शांत आणि आता संयमी खेळ सिंगल डबल ना आता धावफलक घालवलं जात. या अगोदर जो पुन्हा झेल उडाला होता तोही झेल ड्रॉप झाला. या अगोदर चुका बघायला भेटला. जतीन कडनं एक झेल सुटला ओमकार कडनं आणि बंटी पाटील कडनं सुद्धा थोडासा पाठमोरा धावत होता तोही सोपा झेल ड्रॉप झाला आणि तिथेही फलंदाजाला जीवदान बघायला भेटलं. धावसंख्येच्या फलकावरती 40. पुढचा बॉल टप्पा चांगला आहे पण लाईन लेन थोडीशी खराब आहे. बाहेर बॉल निघून चालला. ऑफस्टिक सोडतोय बॉल. अंपायरचा दोन्ही हात जमिनी समांतर अजून एक वाईट बॉल अवांतरने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा 42. 42 ऑन स्कोर बोर्ड. पुढचा बॉल सुभाष हो फिरलाय टप्पा पडला बॉल बॅटची इनर जाती घेतली होती. डॉट बॉल येतो आता कमबॅक या बॉल वरती सुभाष. चेंडू झाल्या षटकातील एकूण 5. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 1 टू गो. 5 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर बघतो आपण. एक बघतो बॅकवर्डला स्कोअर लेग एकदमच डीप आहे. त्यानंतर असेल स्कोअर लेग डीप मध्ये. शेवटचा बॉल चांगला बॉल होता. थोडा टप्पा पडला बॉल फिरला आतमध्ये येतोय. एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसरीचा कोणताही प्रयत्न नाहीये. मिळेल फक्त सिंगल. लेखने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 43. षटक संपन्न 3 धावा धावफलकावरती 43.
पारितोषिक आलंय भूषणजी पाटील अंतरले यांच्याकडनं. समोरचं कटआउट बघतो आपण स्वर्गीय गणपत बुवा पाटील आणि स्वर्गीय पंडितजी पाटील यांचे जे आपण कटआउट बघतोय. जर त्या कटआउटचा डायरेक्ट बॉल हिट झाला तर फलंदाजाला रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सौजन्य भूषणजी पाटील अंतरले यांच्याकडनं कॅश प्राइज आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं लाख लाख शुभेच्छा सुद्धा आल्यात. थेट युट्यूब लाईव्ह वरनं ते मात्र ही स्पर्धा एन्जॉय करतात घर बसल्या. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण बघतोय संदीपजी माळी भोपर, त्यानंतर धनाजी दादा पाटील भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष, त्यानंतर सुरेशजी ठाकरे अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी प्रसारक मंडळ आणि त्यासोबतच रक्षितदा गायकर विभाग प्रमुख मनसे, हनुमानजी ठोंबरे माजी सरपंच खोणी अंतारली पाडा, त्यानंतर मनोजदा गजानन पाटील रॉयल ब्रदर्स फार्म हाऊस दादा आमचे खूप चांगले मित्र आहेत. त्यासोबत त्यांच्याकडनं आम्ही खूप काही गोष्टी शिकतोय. नेहमीच आपलं त्यांचं कॉन्टॅक्ट होत असतं. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांच्याकडनं या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य लाभलं. बोलतोय पुन्हा माझ्याकडे सामना झालाय सुरू, जिथे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा आलाय भूषण पाटील. सेकंड स्पेल मध्ये थोडासा रनवे रिदम मध्ये अडथळा निर्माण होतोय. पुन्हा बॅक ऑफ द रनवे वरती पुन्हा सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा सज्ज होतोय. षटक संपूर्ण झाले. 3 धावा धावफलकावरती आहेत. 44 सॉरी माफ करा 44 आहेत. 44 धावा आहेत. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी. भूषण आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल भूषणचा, इथे बॅटची लिडिंग एज, बॉल मागे गरंगळत फिरतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. जशी बॅटची लिडिंग एज घेतली, बॉटम एजला बॉल बॅटचा लागतोय गरंगळत फिरत. टेनिस बॉल मध्ये चित्र खूप वेळा बघायला भेटतं. जेव्हा बॅट आणि बॉलचं कनेक्शन जेव्हा एज घेते तेव्हा बॉल गरंगळत फिरतो आणि कधी कधी चकमाई देऊन निघतो. जेव्हा बॉल गरकन फिरतो तेव्हा तसंच काहीतरी चित्र बघायला भेटलं. हो, इथे सुद्धा बॉल चांगला, लाईन आता चांगली आहे. या ओव्हर मध्ये भूषण कमबॅक करतोय. डॉट बॉल येतोय. 3 बॉल झालेत आतापर्यंत. धाव फक्त एकच खर्च केली आहे. धावा फलकावरती आहेत एकूण 45. 3 बॉल 2 धावा खर्च केली आतापर्यंत. 45 धावा फलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. भूषणचा बॉल आता लाईन खराब आहे. अंपायरने सांगितले व्हाईट बॉल. कॉमेंटेटर कर्स असं म्हटलं जातं. जेव्हा आपण एखाद्या गोलंदाजाची प्रशंसा करतो, जेव्हा तो चांगली गोलंदाजी करतो, तेव्हा आम्ही इथनं मात्र सांगत असतो का आता लाईन चांगली, लेन चांगली, पण त्याच्या दुसऱ्या क्षणाला बॉलर आपली लाईन खराब टाकतो आणि तिथे मात्र कॉमेंटेटरचा कर्स लागतो. आणि नेहमीच वाक्य ऐकायला भेटत असेल तुम्हाला नेक्स्ट स्पर्धेमध्ये. पुन्हा बॉल हवेमध्ये उडाला, पाठमोरा धावतोय भावेश पाटील. दूर त्याच्यापासून थोडासा देईल, विश्वास येतोय. त्याच्या नावाने संघ ओळखला जातो. बॅकअप देतोय चांगला. 2 धावा थांबवू शकत. 2 धावा पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा 48 ऑन स्कोरबोर्ड. चेंडू झालेत एकूण 4 बॉल 48. बॅकवर्डला स्क्वेअर लेग सज्ज ठेवलाय. 30 सेकंडच्या आतमध्ये शॉटला लॉंग लेग, थोडंसं डीप लागत. थर्ड मॅन फाईन लेग सज्ज असेल. पॉइंट गलीमध्ये फिल्डर शॉटला एक्स्ट्रा कव्हर भावेश पडेल नुकताच तिथे उभा. लॉंग ऑन लॉंग ऑफ. पुढचा बॉल चांगला डब्बा, लाईन चांगली आहे. धीम्या गतीचा बॉल, व्हेरिएशन्स, टप्पा पडला, बाहेर निघतोय. टॉट बॉल भूषण पाटीलचा बघायला भेटतोय. कमबॅक केलं या बॉल वरती. या षटकामध्ये एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. जमेची बाजू आहे. 3 षटकामध्ये धावा 43 होते, तेव्हा मात्र या ओव्हर मध्ये एकही चौकार षटकार येत नाहीये. अक्षरशः थांबवून ठेवलंय, शांत खेळ करून ठेवलाय भूषण पाटीलने. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा अंतरली गाव एंड कडनं. आता लाईन चुकीची, आता लाईन खराब आहे. डॉट बॉल आणि त्यानंतरचा हा व्हाईट बॉल, म्हणजे अजून एक बॉल शिल्लक असेल. या ओव्हरचा दुसरा व्हाईट बॉल आहे. म्हणजे षटक टाकण्यासाठी जवळपास अजूनही एक बॉलची वाट बघावी लागते. जिथे 8 बॉल चा षटक आता बघायला भेटेल, कारण की शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. जिथे भूषण पाटील सज्ज होतो पंचांच्या डाव्या बाजूने. पुढचा बॉल पुन्हा एकदा रनवे मध्ये अडथळा निर्माण झालाय. पुन्हा एकदा त्या रनअपवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा चाललाय पाठमोरा. पुन्हा एकदा सज्ज होईल. त्या बॉलिंग ट्रॅक वरती धावफलकावरती आहेत एकूण 49. 49 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एकच गडी आतापर्यंत गमावलाय तो मानेरे संघाने. हो, चांगला डब्बा होता. बॅटचा फ्लो चांगला होता, वेगाने फिरली होती, पण त्या मरेटवर नाही जिथे बॉलचा टप्पा आणि कुठल्या स्पॉटवर बॉलने घेतलेली उचली
तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. षटक झाले संपन्न. इथे 14 4 षटका अखेर धावसंख्या फलकावरती 12.25च्या सरासरीने 49 धावा फलकावरती. एक गडाच्या मोबदल्यामध्ये सध्या अंतरली संघ स्कोरबोर्ड वरती बघतोय. त्यानंतर आपण बघतोय नागेंद्रजी ठाकूर आणि नंतरच मंगेशदा भगत अहिरेगाव, त्याचबरोबर गणेशदा पाटील एदुटणे, त्यानंतर मुकेशजी पाटील सोनारपाडा माजी सरपंच, त्यानंतर बंटीजी पाटील अंतरली गाव, त्यानंतर सुखदेवजी काळण एदुटणे, जयजी काळोखे साहेब बागड्याचा पाडा, धोंडूशेठ पाटील, त्याचबरोबर आपण बघतोय धोंडूशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत, त्यानंतर किशोरजी पाटील अंतरली यांच्याकडून आर्थिक मदत, त्यानंतर महेशजी माळी भोपर आणि रोशनदादा बेलिलकर हे दुटणे सर्व मान्यवरांचं या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य. पुढची मॅच म्हातारडीच्या विरोधामध्ये शेळगाव. कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. म्हातारडी आणि शेळगाव. चला कॅप्टन यायचा पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. गोलंदाज विश्वास पाटील येतो बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल चांगला, लाईन चांगली होती. लेग बाय सुद्धा बॅट केली जाईल फलकावरती. दाखवलं 50 वरती 50 ऑन स्कोर बोर्ड. हो इथे अपील केलंय. अपील मध्ये उत्साह आहे. विकेट होतीये. अजून एक फलंदाज होतोय. 50 वरती लागतोय. दुसरा धक्का मानेर संघाला आणि आता फलंदाज प्रवीण आला डगआउटला. धक्का दुसरा मानेरला. बघतो सगळ्याला असेल. आता पहिला बॉल पेस करेल. स्लॉग ओव्हर आहे. नितेश आलाय सगळ्याला. अणामारी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. इथेही चांगला बॉल, इथेही चांगला बॉल. पुन्हा अपील केलंय. पुन्हा बॉडी लेंथ वर. आता बॉलिंग चांगली होतीये. ज्या चौथ्या षटकामध्ये भूषण पाटीलने गोलंदाजी केली अगदी त्याच्याच बॉलवर त्याच्याच पायावरती पाऊल ठेवून बॉलिंग करतोय. तिथे विश्वास पाटील त्याच्या नावाने संघ ओळखला जातोय. 51 धावा फलकावरती. बॉल झाले 19 षटका दिलं 3 बॉल अजूनही बाकी. स्लॉग ओव्हर. विश्वास सॅकेटला लहू आलाय. हो चांगला बॉल. टप्पा पडलाय. सरळ बंटी पाटील जातामध्ये. फिरकीचा गोलंदाज आहे. फिरकीचा जादूगार आहे. विश्वास कडे कला. टप्पा पडला तर बॉल कधी बाहेर तर कधी आतमध्ये. हाई बॉल डॉट येतोय. काय कमबॅक आहे. कोळेगाव संघाने केलेला कमबॅक या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन कोळेगाव संघाचं. टॉस जिंकला होता. मानेरने बॅटिंग करण्याचं डिसिजन. पहिले 3 षटक त्यांच्या बाजूने आणि त्यानंतर कोळेगाव संघाने मारलेली बाजी पण इथे 5व्या बॉल वरती येतोय. डिप स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय. लहूचा बॅटमधनं येतोय. अजून एक षटका. पुन्हा कॉमेंटेटर कर्स लागतो. विश्वास शेवटचा बॉल या षटकातील शेवटच्या ओव्हरचा. वेगाने टाकलाय. बॉल मागे चाललाय. धावतोय इथे धीरज संधे. झेल झालाय ड्रॉप. बॅकअप येतोय. पुन्हा धीरज येतोय. सेकंड अटेम्प्टला बॉल उचलून फेकतोय. 2 झाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि आता फेकी उशिराने येते. तिसरी ही झाली कंप्लीट. 3 धावा बघायला भेटल्या या बॉल वरती. शेवटचे 2 बॉल मानेराच्या बाजूने ज्याच्यावरती 9 धावा बघायला भेटल्या. जो झेल झाला ड्रॉप बॅकअप येईपर्यंत या 3 धावा आणि धावसंख्या फलकावरती एकूण 60 धावा आणि 61. आता पाटला कोळेगावला करायचं. तत्पूर्वी करूया टॉस. एका बाजूला म्हातारडे आणि एका बाजूला शेळगाव. चैतन्य पाटील, चैतन्य म्हात्रे आणि तुषार पाटील हे पण जोडी मानेरे गावची.
सॉरी माफ करा, अंतरली गावचे आमचे बंधुतुल्य मित्र आहेत, माफ करा तुषार आणि चैतन्य. नेहमीच्या जोडीला बघत आलो आम्ही, अगदी शाळेत आहेत जेव्हा शाळेत होतो आम्ही पांडुरंग विद्यालयाला, तिथपासून ही जोडी बघत आलोय. अगदी एकत्र बाहेर निघण्यापासून फिरण्यापासून सर्वच गोष्टी हे दोन मित्र नेहमीच करत आलेले आहेत. मित्र नाही पण भाऊ जास्त आहेत आणि त्यांच्या माध्यमातून टॉस केला जातो. टॉस झाला, टॉस जिंकलाय तो शीळ या संघाने. डिसिजन पेंडिंग असेल, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय मातर्डे संघाला. पुढची मॅच असेल म्हातारडे आणि म्हातारड्याच्या विरोधात असेल. आपण शीळ या संघाला आज बघणार आहोत. स्वर्गीय नाना माळी त्यांच्या नावाने आज संघ उतरणारे नाना माळी प्रतिष्ठान शिळगाव रामजी माळी या संघ या मान्यवरांनी आज संघ आज इथे पुरस्कृत केलाय. शीळ या नावाने हा संघ आज आपण बघणार आहोत. तिथे स्पॉन्सर आहेत नाना माळी, त्यांच्या स्मरणार्थ सौजन्य रामजी माळी यांनी आज हा संघ उतरवलाय. अंतरलीच्या स्पर्धेमध्ये आज इन ऍक्शन मध्ये दिसेल शिळगाव आणि बोलतोय पुन्हा एकदा खेळाचा दुसऱ्या डावाकडे तिथे कोळेगावला करायचा एक षष्ठचा पाठलाग. मी तुताच थांबतो, या ऐकूया आवाज पुन्हा एकदा अंतरली गावचा, या कल्याणचा आवाज ऐकवत पुन्हा एकदा आवाज मयूर मोरे यांना. तत्पूर्वी मान्यवरांचं सहकार्य लाभलं गेलं या स्पर्धेसाठी. आदरणीय विलास दादा पाटील नारे, आदरणीय शिवाजी दादा भाग्यवंत खोने हायवे 80 दाबा, तदनंतर सागर अनंत पाटील अंतरले, संजय शालिक पाटील खोनी. चला फलंदाज पाठवायचे टीम कोळेगाव टीमला विनंती असेल. डॅनी मात्रे साहेब खोनी, प्रदीप टोंबरे खोनी, प्रल्हाद पाटील दावडी, शौर्य निकम हिरानगर, राजेश यादव परिजय शिंद्रे नारेन, आदरणीय चंदू पाटील अंतारली, आदरणीय अनंत मात्रे अंतारली, आदरणीय गजानन शनी पाटील अंतारली, आदरणीय चैतू मात्रे अंतारली. तदनंतर आपण वळूयात सुरू असलेल्या मॅच कडे. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये येत आहेत कल्याणचा अप्रतिम आवाज मयूर मोरे. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील, ओंकार, आपले मनपूर्वक धन्यवाद. करूयात सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ अंतारली आयोजित आई गावदेवी चषक 2025 सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मानाचा मुजरा. गोलंदाज तेजस जिंकण्यासाठी करायच्या 61 धावा 30 चेंडूंच्या मदतीनं. काल ज्यांनी अप्रतिम अशी गुणलेखकाची भूमिका पार पाडली ते रवी पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. स्ट्राईक एंडला फलंदाज विश्वास आणि ओमकार ही जोडी आहे. ओमकार स्ट्राईक वरती येतील, नॉन स्ट्राईक एंड वरती विश्वास. जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना होतोय सुरू. 61 ची गरज आहे. 61 रिक्वायर्ड, कमिंग 30 डिलिव्हरीज. कुठच्याही प्रकारे वेळ वाया जाणार नाही याची नोंद जरूर घ्यायची. आज आपल्याला एक्स्ट्राचा फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. करूयात सुरुवात. श्री गणेशा करूयात दुसऱ्या इनिंगचा. पहिला बॉल घेऊन तेजस. पहिलाच बॉल वेगवान ते सरळ चेंडूने सुरुवात केली आहे. ऑफ स्टिकला धरून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली डॉट बॉलच्या माध्यमातून.
निर्धाव चेंडूची एक चांगली सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर गोलंदाजाला एक विशिष्ट कॉन्फिडन्स त्या ठिकाणी मिळत असतो. पुढील 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. तेजस. एक अप्रतिम अशी क्रिकेट स्पर्धा एका बाजूला आपण बघतोय. बऱ्याचशा बिल्डिंग्स आहेत आणि इथे मात्र एक नैसर्गिक असं क्रीडांगण. पुढचा बॉल यावेळेस गती परिवर्तन केलं आहे. मिस्टामिक स्ट्रोक. जेलची शक्यता जरूर होती. खेळाडू थोडेसे पुढे येणं फार गरजेचं होतं. त्या दरम्यान एकच धाव. श्री गणेश होतोय. धाव फलकाचा 1 या धावसंख्येनंतर अजूनही 60 धावा करायच्या आहेत. एकूण 2 चेंडू आतापर्यंत झाल्यात. म्हणजे 28 चेंडू 60 ची गरज आहे. एक चांगली टोटल आपण बघितली मागच्या इनिंग मध्ये. हरेश, प्रवीण, लहू, नितेश असे फलंदाज होते. पुन्हा एकदा बॉल होता. या बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय षटकातील पुढील चेंडू. तेजस यावेळेस गती कमी केली आणि त्या गतीवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. गोल येतोय. धमाकेदार स्ट्रोक. षटकार. झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन कमबॅक करण्याची गरज होती. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू सिंगल, तिसऱ्या चेंडूला अप्रतिम नजराणा पाहायला मिळालाय. षटकाराच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 7. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. पुन्हा एकदा तेजस. स्ट्राईक एंडला फलंदाजाच्या बॅट मधून विश्वासार्ह फटका पाहायला मिळाला. यावेळेस गती कमी केली. कन्फ्युजिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. यावेळेस विचलित करणारा चेंडू आणि डॉट बॉल. 4 चेंडू मध्ये 2 डॉट आहेत, 1 सिंगल आहे, 1 षटकार. चांगलं व्हेरिएशन आपण बघितलं. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस गती कमी केली. चेंडूची समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतात. मिस टायमिंग असेल. पुन्हा एकदा नो मॅच लँडला चेंडू पडेल. बघता बघता 2 धावा परिपूर्ण केले जातील आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावर. 9 ऑन द बोर्ड. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलं पिनगडी बाद 9 ही धावसंख्या आपण बघतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. या शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये विजय प्राप्त करणं गरजेचं आहे. कारण जर संघ पराभूत झाला तर त्याचं मात्र अस्तित्व या स्पर्धेतलं हे समाप्त होतं. शेवटचा चेंडू घेऊन तेजस. यावेळेस गती परिवर्तन केलंय आणि आता मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलंय. ब्युटिफुल पीस ऑफ फिल्डिंग. 3 धावा वाचवल्या आपल्या टीम साठी. या एका धावेच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्पीडअप जरूर करायचंय. आयोजकांच्या सक्त सूचना आहेत. कालच्या दिवसामध्ये 5:30 वाजेपर्यंत संपूर्ण सामने संपले होते. जवळ मॅचच्या दिशेने सामना होतोय सुरू. जवळ मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सुरुवात करेल. विकी. अप्रतिम असा गोलंदाज दुसऱ्या षटकाची करतोय सुरुवात. विकी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. पुढील चेंडू घेऊन यावेळेस वेगवान चेंडू. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट करतात. गॅप फाइंड करण्यामध्ये थोडंसं अपयश येईल. क्षेत्ररक्षक खूप चांगलं दाखवलं आणि 2 धावा मिळतील. 2 धावांच्या नंतर धावफलक 12.
तर पंच 1 मिनिट थांबायचंय. धावसंख्या 12 पाहायला पाहिजे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर विकी षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस गती कमी केली चेंडूची आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. कमी गतीचा चेंडू होता. व्हेरिएशन अप्रतिम पाहायला मिळालं. डॉट बॉलच्या मदतीने धाव फलक सजलाय ते फक्त आणि फक्त 12 या आकड्यावर. आजच्या दिवसामध्ये अप्रतिम स्कोरिंगची भूमिका पार पाडतील हर्षद आणि यावेळेस अप्रतिम स्ट्रोक. क्षेत्ररक्षकातील स्वतः गोलंदाज तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसरी साठी निघाले मात्र नकार दिलाय. धावसंख्या एकसाठी पुढे 13 धावा धावफलकावरती. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती लागतात. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये दुसरं. 3 चेंडू अजूनही बाकी. पहिल्या चेंडूला दुहेरी धाव त्यानंतर डॉट सिंगल. आता मात्र या चेंडूला देखील प्रहार करायचा होता. खाली राहतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावेल आणि इट इज डॉट. एक चांगली ओव्हर आपण म्हणू शकतो विकीची. 61 चं भलं मोठं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. या षटकामध्ये 3 आल्या. टोटल 13 झाल्यात. दुसरं षटक प्रगती होत असताना पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा विकी. यावेळेस वेगवान चेंडू एक्झिक्यूट करतायत. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीने 14 ही धाव संख्या अंकित होईल स्कोर कार्ड वरती. आता मात्र मोठे फटके येणं फार गरजेचं झालंय. चेंडू झाले ते गुण 5. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल इज रिमेनिंग. विकी यावेळेस वेगवान चेंडू अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉलच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसऱ्याची सांगता होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतंय ते एकूण 14. थोडं ऑलरेडी लेट आहोत त्यामुळे एकत्र येऊ नका ही नम्र विनंती आहे. तिसरं षटक गोलंदाज तेजस. चला फिल्डिंग लावून घ्यायची प्लीज. चला फिल्डिंग लावून घ्यायची प्लीज. आपणास नम्र विनंती असेल. वळत मॅचच्या दिशेने तिसरं महत्वपूर्ण षटक पाहायला मिळत आहे. गोलंदाज या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल तेजस. पहिले षटक ज्याने हाताळलं होतं यावेळेस मिस टायमिंग आहे आणि धक्का बसतोय. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. सतरा चेंडू 47 ची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा घेऊन येतोय विकी. यावेळेस गती कमी केली. दुसऱ्या धावेसाठी निघालेत वेगाने आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण होत. 16 धावा धावफलकावरती लागतात.
16 ऑन द बोर्ड. तेजस असतील पहिल्या षटकामध्ये ज्यांनी मात्र धावा खर्च केले होते ते एकूण 10. आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन तेजस पुन्हा एकदा स्ट्राईक हँडला फलंदाज भूषण. यावेळेस वेगवान चेंडू इंटू द ब्लॉक होल. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुर्दैवानं दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. ओमकार आणि विश्वास. हरीश मैदानाच्या आतमध्ये सज्ज असेल. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तेजस पुन्हा एकदा. यावेळेस इंटू द ब्लॉक होल. अजून एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकाची. एक चांगली लाईन लेंथ, उत्कृष्ट अशा पद्धतीची गोलंदाजी. स्लॉग ओव्हर्स षटक जर आपण बघितलं, तिसरं षटक नेहमी सामन्यामध्ये फार महत्वाची भूमिका पार पडतं. त्यामध्ये कमीत कमी धावा देतोय तो गोलंदाज तेजस. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू डबल, तिसऱ्या चेंडूला रनआउटच्या माध्यमातून एक धाव आणि त्यानंतर एक डॉट. बॉल होता यावेळेस लोअर फुल टॉस आहे. फायदा उचित होतोय. चुकीचा चेंडू होता आणि त्याला मात्र माफी मिळणार नाहीये. चेंडू सीमारेषेबाहेर षटकार. तेवीस धावा धावफलकावरती लागतात. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. या चेंडूची गरज होती का हा विचार देखील करत असेल गोलंदाज तेजस. फुलटॉस चेंडू हा व्यवस्थित गॅदर केला आणि त्याला षटकाराच्या माध्यमातून पाठवून दिलं. यावेळेस गती कमी केली आणि आता मात्र ऍक्शन रिप्लेच आहे जणू काही अशा पद्धतीचा एक अप्रतिम नजराणा षटकार. थँक्यू डीजे. या दोन षटकाराच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती. चला ड्रिंक्स मॅनला विनंती आहे 29-3 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे 12 चेंडू आणि अजूनही करायचे आहेत. 12 चेंडूंच्या मदतीने 32. 12 बॉल्स 32 रिक्वायर्ड. डीजे चेंडू 32 समीकरण. चला स्पीड अप करायचं आहे. 12-32 समीकरण आहे. 12 बॉल्स 32. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नियमानुसार जर सामना टाय झाला तर मात्र सर्वप्रथम ज्यांचे गडी कमी बाद झाले त्यांना विजयी घोषित करण्यात येईल. आणि जर गडी देखील जर समान असतील तर मात्र ज्याने टॉस जिंकलाय त्यांना विजयी घोषित केलं जाईल या नियमाप्रमाणे. वळत मॅचच्या दिशेने 12-32 ची गरज. 12 बॉल्स 32. विवेक येतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 4 घेऊन विवेक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर.
जगात बॅटच्या दिशेने गोलंदाज विवेक बॉलिंग ट्रॅकवर पहिलाच बॉल यावेळेस समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत चांगली फिल्डिंग पण एक धाव थांबवू शकले नाही 30 धावा धावफलकावरती 31 ची गरज आहे 11 चेंडूंच्या मदतीने 11 बॉल्स 31 रिक्वायर्ड या विकेटवरती थांबणं फार गरजेचं झालंय धावा बनतानाही पाहिल्यात धावा चेस होतानाही पाहिल्यात धावा थांबतानाही पाहिल्यात यावेळेस अप्रतिम चेंडू चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली पडल्यानंतर आतल्या दिशेने वळवलाय आणि डॉट बॉल 10 चेंडू 31 ची गरज आहे 10 बॉल्स 31 10 चेंडू 31 ची गरज पुन्हा एकदा बोलतो यार यावेळेस गती अजून कमी केली आहे अपील जोरदार आहे आणि पंचांचं बोर्ड आकाशाच्या दिशेने फलंदाज बाद धीरज ज्याची आता मात्र संघाला आहे गरज तो आहे धीरज येतोय आता आपण पाहिलं तर जवळपास 5व्या क्रमांकावर धीरज 9 चेंडू आणि 31 ची अजून एक गरज सामना पूर्णतः थांबलाय या षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज असेल 9-31 समीकरण घेऊन थोडासा रनअप मध्ये आपण प्रॉब्लेम पाहिला पण एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय बॉल होतो यार पुन्हा एकदा यावेळेस गती कमी केली एक चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली डॉट बॉल समीकरणामध्ये होणारा अजूनही बदल पाहायला मिळेल 8 चेंडू 31 करायचे आहेत टोटल 4 चेंडू झालेत पहिला चेंडू सिंगल दुसरा डॉट तिसरा विकेट चौथा देखील डॉट झालाय एकच धाव खर्च केली आहे अतिशय अॅक्युरेट अशी गोलंदाजी बोलतो यार यावेळेस अजून एक वेगवान चेंडू स्टंप पासून थोडासा बाहेर राहिलाय चांगली गोलंदाजी डॉट बॉल 7 चेंडू 31 ची गरज आहे शेवटचा चेंडू शिल्लक गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढील चेंडू यावेळेस मात्र अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट करताय क्षेत्ररक्षक आहेत आणि काय निर्णय येईल पाहणं गरजेचं आहे सोईटचा षटकार इथे वाचवलाय आणि या 2 धावांच्या नंतर 29 करायच्या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये धाव नसेल त्यामुळं 31 करायच्या शेवटच्या षटकामध्ये सपोर्टर आहेत त्यांच्याकडून ओंकार पाटील यांच्याकडून कोळेगाव टीमच्या फलंदाजांनी जर सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल 1500 रुपयाचा कॅश प्राइज बघूया सामना जिंकून दिला तर 1500चा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल पुढील चेंडू घेऊन यावेळेस मात्र पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूला विकेट फलंदाज बाद
समीकरण आहे 31 ची गरज, चेंडू आहेत ते फक्त आणि फक्त 5. तेजस भुईर आहेत क्षेत्ररक्षक, त्यांना प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओमकार पाटील कोळेगाव यांच्याकडून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेस वेगवान चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्याला दिशा दिली आहे. एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 31 धावा धावफलकावरती, 30 ची अजूनही गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. यावेळेस वेगवान चेंडू आहे. हा प्रकार होता, त्याला पुल केले, फक्त दिशा देऊन एकच धाव मिळेल. जास्त काही आता या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडू अजूनही बाकी. औपचारिकता पूर्ण करणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच बिटवीन एका बाजूला संघ आहे स्वर्गीय नाना माळी संघ शेळगाव. राम माळी साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ, आणि म्हातारडी संघ असेल विक्की यांचा नेक्स्ट मॅच मध्ये. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतो षटकातील पुढील चेंडू, आणि बॅटिंग पहिल्यांदा करावी लागेल विक्की यांच्या म्हातारडी संघाला. पुढचा बॉल. यावेळेस अजून एक वेगवान चेंडू. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. एकच धाव. पुढील चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे, जास्त काही करता येणार नाही. पुढील चेंडू. बॉल तयार. यावेळेस अजून एक वेगवान चेंडू, आणि आता मात्र येतोय हा एक ब्लॉक बस्टर धमाका सिक्सर. विनंती आहे, आपण स्टेजवरती यायचंय. 18 चेंडू मध्ये 35 धावा साकारणारा प्रवीण या मॅचचा हिरो.